दरम्यान केंद्र सरकार लोकसभेत आज सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक मांडणार आहे। पेपरफुटीला आळा घालण्यासाठी सरकारचे हे प्रयत्न आहेत। तर नव्या विधेयकानुसार दोषींना 10 वर्षांपर्यंतची कठोर शिक्षेची तरतूद आहे। विधेयकावर 8 ते 10 तास चर्चा होण्याची सुद्धा शक्यता आहे। शिवाय सरकारकडून आता युवा खासदार या चर्चेत सहभागी होणार असल्याचं कळत आहे। तर आपण पाहतोय केंद्र सरकार लोकसभेमध्ये आज सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक मांडणार आहे। मात्र अधिवेशन सुरू होताच या ठिकाणी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि आता 12 वाजेपर्यंत कामकाज स्थगित करण्यात आलंय। आंदोलनकर्त्यांवर अतिबळाचा वापर केल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय। यासह विद्यार्थ्यांवरील कारवाईची चौकशी करून दोषींवर कारवाई करा। पॅलेट गन वापरण्यास मंजुरी कोणी दिली असाही सवाल राहुल गांधींनी केलाय। तर साध्या वेशातील व्यक्तींनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचाही राहुल गांधींचा आरोप आहे। शिवाय शांततापूर्ण आंदोलनाचं संरक्षण करणं ही सरकारची जबाबदारी होती असंही राहुल गांधी म्हणाले। संसदेत आज परीक्षा विधेयकात 10 वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे। 50 लाखांपर्यंत दंडाची विधेयकामध्ये तरतूद आहे। संघटित गुन्ह्यांसाठी 7 वर्षांच्या शिक्षेसह 10 कोटींपर्यंत दंडाचा प्रस्ताव आहे। विद्यमान कायद्यामध्ये पेपरफुटीच्या गुन्ह्यांसाठी 3 ते 5 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे। तर संघटित गैरप्रकारांसाठी 5 ते 10 वर्षांच्या कारावासाची तरतूद आहे। नवीन विधेयकात असं काय आहे की ज्याच्यामुळे ही परीक्षा यंत्रणा ज्याला तुम्ही फुल प्रूफ म्हणतो तशी होईल। मुळात जे नवे शिक्षण मंत्री आहेत त्यांच्या शिक्षणाशी आणि एकंदरीत या यंत्रणेशी किती संबंध आहे? सर्वप्रथम या मुलांवरच्या ज्या आहेत त्या केसेस मागे घेतल्या पाहिजेत, एक GR करून देशभरामधल्या सर्व विद्यार्थ्यांच्या। आणि दुसरं आमचं म्हणणं असं आहे की ज्या मुलांचं दुर्दैवाने याच्यात मृत्यू झाला त्यांना कंपन्सेशन दिलं गेलं पाहिजे। आणि ह्या एज्युकेशन सिस्टम ही सातत्याची प्रोसेस असते। एज्युकेशन सिस्टममध्ये एक निर्णय घेतल्याने थांबत नाही, सातत्याने निर्णय घ्यावे लागतात, सातत्याने गोष्टी बघाव्या लागतात। आपण बघितलं मधल्या काळामध्ये आम्ही सातत्याने एका बिलासंदर्भात आमची चर्चा व्हायची, जे बिल तुम्हाला सुद्धा सगळ्यांना माहिती आहे की त्यामध्ये पूर्ण शिक्षण व्यवस्था आपण बदलण्याचा विचार चाललेला आहे। ज्या वेळेला की आपण बघितलं की आता शिक्षण इतक्या वर्षापासून जे सुरू आहे त्याच्यामध्येच काही त्या ठिकाणी त्रुटी आहेत, त्या त्रुटी दुरुस्त करणं अपेक्षित आहे। पण दुर्दैवाने त्याच्यावर न बोलता एक नवीन विधेयक आणायचं, त्या नवीन विधेयकावर त्या ठिकाणी चर्चा करायची। कायद्याच्या पळवाटांचा यामध्ये उपयोग करू नये याकरता आपण कायद्यामध्ये सुधारणा करत आहोत आणि आज तो कायदा, ते सुधारणा कायदा संसदेत येणार आहे। 10 वर्षापर्यंत शिक्षा आणि 10 करोडपर्यंत त्याचं दंड असं प्रावधान या नवीन कायद्यामध्ये आहे। त्याचबरोबर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ती केस चालली पाहिजे आणि 3 महिन्याच्या आतमध्ये याचा निर्णय लागला पाहिजे। या संदर्भात एक टास्क फोर्स सुद्धा नेमणार आहेत।